अंगणी वसंत फुलला, उरली नाही साथ आम्हाला. आठवण येते क्षणाक्षणाला, आप्पा तुम्ही फिरून यावे जन्माला. आपल्या आठवणीतले आप्पा म्हणजे कैलाशवासी हरिभक्त परायण अल्पाजी आबाजी कलाटे. आप्पा जरी आज तुम्ही आमच्यात नसलात तरी तुमच्या आठवणी व संस्काराची तिजोरी आम्ही कायम जपून ठेवणार आहोत. आप्पा तुमच्यासारखीच आम्ही इतरांची काळजी घेणार आहोत. आप्पा तुमच्या आत्म्यास शांती लाभो. आज आपण जाणून घेऊया आप्पांचा जीवन प्रवास. आप्पांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतात 12 जुलै 1935 मध्ये वाकड पुणे येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील आबाजी व आई लक्ष्मीबाई, 2 बहिणी व 1 भाऊ असा आप्पांचा परिवार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चिंचवड येथील जैन शाळेतून जुनी मॅट्रिक उत्तीर्ण झाले. मोठ्या हुद्द्यावर सरकारी नोकरी मिळाली असताना सुद्धा नोकरी न करता कौटुंबिक जबाबदारीमुळे शेती व दुग्ध व्यवसायात लक्ष केंद्रित करून त्यांनी व्यवसाय वृद्धिंगत केला. त्यावेळी वाकड पंचक्रोशातील एक सुशिक्षित व्यक्ती असल्यामुळे मुळशी तालुका राजकारणात देखील निवडणुकीची संधी आली होती. परंतु घरची प्रतिकूल परिस्थिती व जबाबदारी यामुळे ती निवडणूक लढवू शकले नाही. पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे संस्थापक व चेअरमॅन श्री विदुरा उर्फ नानासाहेब नवले हे त्यांचे शाळेतील वर्गमित्र. अध्यात्माच्या ओढीने आप्पा वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाले आणि वारकरी संप्रदाय सोबत त्यांची नाळ जुळली गेली. त्यांनी 28 वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. तसेच ते दरमहा पंढरपूर देहू आळंदी वारी, दररोज देवपूजा व हरिपाठ, ज्ञानेश्वरी व गाथा पठण करायचे. आप्पा हे स्वभावाने अतिशय प्रेमळ व मृदुभाषी होते. प्रामाणिकपणा, खरेपणा, कष्ट, सचोटी, वचन, निष्ठा ही तत्वे घेऊन आप्पा संपूर्ण जीवन जगले. आप्पांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 1 पुतण्या, सुना, नातवंड, नातसुना, पतवंडे असा मोठा संयुक्त परिवार आहे. मुलगा विलास व पुतण्या संजय, नातवंडे पुढे यांचा वारसा चालवत आहे. नातवंडे वेगवेगळ्या क्षेत्रात व उद्योगधंद्यात कार्यरत आहेत. एकत्र कुटुंबाचे ते पालक आणि आधारवडच होते. आप्पांच्या व्यक्तिमत्वाचं, सामाजिक संघर्षाचं, कुटुंब बंधनाचं वर्णन आणि सामाजिक सांस्कृतिक अंदाज स्पष्ट झालाच आहे. तसेच जिल्हा, देश, राज्य, जागतिक माहितीचा मोठा संग्रह साठा त्यांच्याकडे होता. आणि ते असण्याचं कारण की आप्पा दररोज वर्तमानपत्र नित्य नियमाने वाचन करायचे. आप्पा तुमच्या स्मरणार्थ शेवटी एकच बोलू की नेहमी होत राहील आप्पा तुमचा आम्हा आभास. पोरके करून गेलात आता दरवळत राहील सहवास. पर्वताआड लपलेला सूर्य पहाटे पुन्हा उगवतो, परंतु ढगाच्या पलीकडे गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच दिसत नाही. आठवणीत तुम्ही सदा राहाल, आदर्श जीवनाचा. आप्पा मोक्ष लाघो तुमच्या आत्म्याला. देवा विनंती तुम्हाला, रथ भेटो शांती स्वर्गाचा. भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा.